वेलकम स्टुडंट. न्यू लेक्चर ऑन व्ह्यू मोशन अँड स्टेशनरी व्ह्यू. कालच्या लेक्चरमध्ये आपण व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग दॅट इज स्ट्रेस स्ट्रिंगचे काही एक्झाम्पल्स आपण स्टडी केले होते. त्यामध्ये आपण वेलॉसिटी ऑफ वेव्ह आणि त्यानंतर फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट केली होती. ठीक आहे. त्यानंतर त्याची लॉ ऑफ लेंथ वरून काही प्रॉब्लेम पण आपण सॉल्व्ह केले. आजच्या लेक्चरमध्ये त्याचे काही राहिलेले प्रॉब्लेम ते आपण स्टडी करणार आहे. त्यामध्ये फर्स्ट प्रॉब्लेम आहे, a transfer wave is produced on a straight string of 0.7 meter length and fixed at its end. Find the speed of transfer wave when it vibrates in emitting the second overtone of the frequency 30 Hz. मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन याच्या डेफिनेशन आपण स्टडी केलं होतं. ठीक आहे. आणि त्यानंतर जे काही इक्वेशन आपलं आलं होतं त्याच्यावर आपण हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन कशी कॅल्क्युलेट करायची हे पण आपण स्टडी केले. तर तोच क्वेश्चन आपल्याला विचारलं बघा. अ ट्रान्सफर वेव्ह इज प्रोड्यूस ऑन अ स्ट्रेस स्ट्रिंग ऑफ 0.7 मीटर लेंथ, म्हणजे आपल्याला लॅम्बडा दिलेला आहे, अँड फिक्स ॲट इट्स एंड फाइंड द स्पीड ऑफ ट्रान्सफर वेव्ह व्हेन इट व्हायब्रेटिंग विथ द सेकंड ओव्हरटोन. आता सेकंड ओव्हरटोन तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. सेकंड ओव्हरटोन म्हणजे त्याचा अर्थ काय असेल, 3 हार्मोनिक्स असतील, म्हणजे त्याचा अर्थ काय 3 लूप काय होते फॉर्म करण्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला दिली. आपल्याला एल दिला 0.7, म्हणजेच व्ही इक्वल टू काय लिहिलं आपण, एन लॅम्बडा. एल इक्वल टू काय असेल 3/2 इंटू लॅम्बडा, म्हणजेच लॅम्बडा इक्वल टू काय असेल 2/3 इंटू एल. ठीक आहे. म्हणजे आपल्याला त्यांनी स्पीड विचारल्यानंतर मग आता स्पीड काय असेल बघा, व्ही इक्वल टू एन इंटू लॅम्बडा. लॅम्बडा व्हॅल्यू किती आला आता 12/3, दॅट इज 300 इंटू 12/3 इक्वल 300 इंटू 2 इंटू 0.7/3, दॅट इज 140 मीटर पर सेकंड. ठीक आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं की क्वेश्चन विचारतात तुम्हाला एक तर ओव्हरटोन किंवा हार्मोनिक्सच्या फॉर्ममध्ये विचारलं जाईल. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे, अ स्ट्रिंग इज व्हायब्रेटिंग इन इट्स 5th ओव्हरटोन. म्हणजे बघा आता 5th ओव्हरटोन म्हणजे किती हार्मोनिक असेल, 6 हार्मोनिक्स असेल. बिटवीन द 2 रिजिड सपोर्ट ऑफ 1.8 मीटर अपार्ट फाइंड द डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड. तर आपल्याला काय विचारलं की डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड विचारलेलं आहे. आपल्याला माहिती डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड किती असतं, लॅम्बडा/2. पण त्यासाठी पहिले आपल्याला लॅम्बडा कॅल्क्युलेट करावं लागेल. मग आता नंबर ऑफ लूप किती असतील, जर का 5th ओव्हरटोन असेल तर म्हणजे एक एक्स्ट्रा असेल, म्हणजे किती असेल 6 असेल. तर आपल्याकडे फॉर्म्युला 2 इंटू एल अपॉन पी, दॅट इज 2 इंटू 1.8/6, दॅट इज 0.6 मीटर. द डिस्टन्स बिटवीन नोड किती असतो, लॅम्बडा/2 म्हणजे किती आला असेल 0.3 मीटर. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे, थोडं एक्झाम्पल मोठं आहे पण व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. अ वायर ऑफ 3.3 मीटर लॉंग इज अंडर अ टेन्शन अँड इज फिक्स ऑन द 2 रिजिड सपोर्ट. 2 movable knife edges are used to divide this wire into 3 segments such that fundamental frequencies of 3 segments are in the ratio as 1:2, 2:3. Find the length of the 3 segments. म्हणजे काय विचारलं बघा, एक आपल्याला वुडन बॉक्स दिला आहे समजा, त्याच्यावर काय केले 2 नाईफ एजेस ठेवलेले. या 2 नाईफ एजेसमध्ये काय केलं आपण, एक 3.3 मीटरची काय केली लेंथ असलेली एक वायर आपण काय केली अंडर टेन्शनमध्ये तिला आपण फिक्स केलेले. ठीक आहे. तर क्वेश्चन विचारला की हे जे काही मुव्हेबल नाईफ एजेस आहे आपण अशी डिवाइड केले की त्यांची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती रेशोमध्ये डिवाइड होते, 1:2, 2:3 मध्ये. तर आपल्याला याची लेंथ विचारली, प्रत्येकाची लेंथ किती असेल म्हणून. ओके. तर आपल्याकडे टोटल फॉर्म्युला बघा, L1 कॅपिटल एल म्हणजे टोटल लेंथ किती, L1 प्लस L2 प्लस L3 इक्वल टू किती 3.3 मीटर. त्यानंतर फ्रिक्वेन्सीचा रेशो दिला आहे NS2, N1, S2, N2, S2, N3 इक्वल टू 1:2, 2:3. तर आपल्याला L1, L2 आणि L3 कॅल्क्युलेट करायचे. आपल्याकडे लॉ ऑफ लेंथ आहे, दॅट इज एल इज इनवर्सली प्रपोर्शनल टू एल, एस टी आणि एम काय असेल कॉन्स्टंट असेल. म्हणजेच एन इंटू एल इक्वल टू काय कॉन्स्टंट, म्हणजेच N1 इक्वल टू N2 इक्वल टू N3 आपण लिहू शकतो. मग आता हे इक्वेशनमध्ये L1 आपण N2 लिहिलं तर काय मिळेल आपल्याला, N2 अपॉन N1 इक्वल टू 2/1. म्हणजेच L1ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 2 इंटू L2. त्यानंतर N2 इंटू L2 इक्वल टू काय, N3 इंटू L3, म्हणजेच N2 अपॉन N3 काय लिहिणार, L3 अपॉन L2, दॅट इज 2/3 इक्वल टू L3 अपॉन L2. L3ची व्हॅल्यू काय मिळेल, 2L2/3. त्यानंतर दिलेल्या कंडिशननुसार जी काही L1 प्लस L2 प्लस L3 त्याची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू बघा, 2L2 प्लस L2 प्लस 2/3, L2 इक्वल टू 3.3. देअरफॉर 3L2 प्लस L2 3L2 प्लस 2/3 L2 इक्वल टू 3.3, दॅट इज 11L2/3 इक्वल टू 3.3. दॅट इज L2 इक्वल टू 3.3 इंटू 3/11, दॅट इज L2 इक्वल टू 0.9 मीटर. मग आता L2ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे आणि आपली इक्वेशन इन टर्म्स ऑफ L2 आहे. मग L1ची व्हॅल्यू किती सांगितली आपल्याला, 2L2ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू, 2 इंटू 0.9, दॅट इज किती असेल 1.8 मीटर. L3ची व्हॅल्यू किती बघा, 2/3 इंटू L2 इज इक्वल 2/3 इंटू 0.9, दॅट इज 0.6 मीटर. तर अशा प्रकारे एखादा प्रॉब्लेम जर का तुम्हाला 3 सेगमेंट किंवा 2 सेगमेंट डिवाइड करून दिलेला असेल आणि जर का
लेंथ विचारली असेल की ह्या फॉर्म्युल्याने किंवा ह्या मेथडने तो प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करते. त्यानंतर ह्या टॉपिकमधला एक नेक्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे मेल्डेज एक्सपेरिमेंट. जसं आपण सोनोमीटर स्टडी केला तसंच आपल्याला तर एक मेल्डेज एक्सपेरिमेंट हा आपल्याला काय करायचा स्टडी करायचा आहे. तर मेल्डेज एक्सपेरिमेंट काय असतो की मेल्डेज एक्सपेरिमेंट इज यूज टू डिमॉन्स्ट्रेट द फॉर्मेशन ऑफ द स्टेशनरी वेव्ह इन द फॉर्म ऑफ लूप. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर आपण टेन्शन अप्लाय केलं तर किती लूप फॉर्म होऊ शकतात ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण याचा यूज करत असतो. मात्र हे जे काही लूप हे दोन वेनी फॉर्म होत असतात. एक तर जर का जो का आपण ट्युनिंग फोर्क जो का वापरतोय हा ट्युनिंग फोर्क जर का पॅरलल असेल डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनच्या तर त्यास आपण ती काही इक्वेशन ते दिले जातं आपली n = 2n दॅट इज 1/l इंटू स्क्वेअर रूट ऑफ t/m किंवा 2p/12 इंटू स्क्वेअर रूट ऑफ t/m. इथे डायग्राम दाखवली बघा. जर का डायरेक्ट हे तुमचे नंबर ऑफ लूप फॉर्म होते एक पुली आहे. या पुलीला आपण एक वेट अप्लाय केलं आहे तर जे का टेन्शन ते टेन्शन असेल t = mg. तर ज्यावेळेस जर का तुमचा ट्युनिंग फोर्क हा जर का पॅरलल असेल तर त्यास तुमची n किती असेल 2n म्हणजे फ्रिक्वेन्सी किती असेल 2n दॅट इज 1/n इंटू स्क्वेअर रूट ऑफ t/m. त्यानंतर जर का तो परपेंडिक्युलर असेल तर n = n दॅट इज इक्वल टू p/12 इंटू स्क्वेअर रूट ऑफ t/m वेअर p इज द फॉर्मिंग नंबर ऑफ लूप्स. तर ह्याच टॉपिकवरून आपण काही एक्झाम्पल्स आहेत एक्झाम्पल स्टडी करतोय बघा. इन मेल्डेज एक्सपेरिमेंट 4 लूप्स आर ऑब्टेन व्हेन अ स्ट्रिंग हॅज 1.2 मीटर लेंथ अँड मास 0.12 इंटू 10⁻³ किलोग्राम. Calculate frequency of the tuning fork when its position is perpendicular to the propagation of the wave and the tension of 0.01 kg weight. बघ म्हणजे ही डायग्राम तुम्हाला विचारलेली आहे. फक्त काय सांगितले की तो कसा असेल परपेंडिक्युलर असेल. तर आपल्याला गिवन डाटा काय काय सांगितलं बघा. टेन्शन दिले 10⁻² kg वेट म्हणजेच 9.8 इंटू 10⁻²⁰2 न्यूटन. पी दिले तुम्हाला नंबर ऑफ लूप्स दिलेले 4 नंबर ऑफ लूप्स आर 4. त्यानंतर मास दिले 0.12 इंटू 10⁻³ kg आणि एलची व्हॅल्यू दिलेली 1.2 मीटर. तर आता आपल्या फॉर्म्युलामध्ये p/12 इंटू स्क्वेअर रूट ऑफ t/m हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. म्हणजेच जो काही स्मॉल एम म्हणजे लिनियर मास डेन्सिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची त्याचा फॉर्म्युला काय कॅपिटल m/l दॅट इज मास पर युनिट लेंथ दॅट इज 0.12 इंटू 10⁻³ इक्वल टू 10⁻⁴ किलोग्राम पर मीटर. ठीक आहे. ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ते इक्वल आपण p/12 इंटू स्क्वेअर रूट ऑफ t/m पीची व्हॅल्यू दिलेली 4 डिवाइड बाय 2 इंटू 1.2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 9.8 इंटू 10⁻² अपॉन 10⁻⁴ दॅट इज 52.17 हर्ट्स. तर जी काय फ्रिक्वेन्सी असेल फ्रिक्वेन्सी व्हॅल्यू किती असेल 52.17 असेल. त्यानंतर सेकंड एक एक्झाम्पल आहे. इन मेल्डेज एक्सपेरिमेंट व्हेन अ वायर इज अंडर is stretched by empty pan, 3 loops are formed or 3 loops are obtained, and when 1 gram weight is added in a pan the number of loops become 2. Find the mass of the pan. बघा मेल्डेज एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला क्वेश्चन विचारलं की ज्यावेळेस आपण वायर स्ट्रेच करणारे बाय एम्प्टी पॅन 3 लूप्स आर ऑब्टेन. ज्यावेळेस एम्प्टी पॅन असेल त्यावेळेस 3 लूप फॉर्म होतील आणि ज्यावेळेस आपण 1 ग्रॅम वेट ॲड करणार त्यावेळेस नंबर ऑफ लूप किती होणार आहे 2 होणार आहे. तर आपल्याला त्या पॅनचं मास विचारलेलं आहे. तर बघा ज्यावेळेस P3 असतील म्हणजे नंबर ऑफ लूप 3 असतील त्यावेळेस टेन्शन किती असेल m आणि मास किती ॲड केलं आपण 0 म्हणजे मास पॅन एम्प्टी म्हणजे m ग्रॅम वेट आपण कन्सिडर करू. त्यानंतर P2 काय 2 पण त्याच टेन्शन काय करतो आपण 1 ग्रॅमने काय करतो त्याला ॲड करतो म्हणजे इन्क्रीज करतो म्हणजे किती असेल m+1 ग्रॅम वेट. मग जर का n l आणि m हे जर का कॉन्स्टंट असतील तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे p/2 इंटू स्क्वेअर ऑफ t/m. त्यामध्ये फॉर्म्युला काय होईल बघा आता t इंटू p स्क्वेअर इक्वल टू काय असेल कॉन्स्टंट. म्हणजे t इंटू p स्क्वेअर कॉन्स्टंट असेल तर t1 p1 स्क्वेअर इज इक्वल टू खाली आपण t2 p2 स्क्वेअर. ठीक आहे. मग t1ची व्हॅल्यू किती आता आपल्याकडे पहिले m इंटू p1 स्क्वेअर इक्वल टू m+1 इंटू p2 स्क्वेअर. म्हणजे p1ची व्हॅल्यू दिली नंबर ऑफ लूप पहिले 3 असतील म्हणजे m इंटू 3चा स्क्वेअर इक्वल टू m+1 इंटू 2चा स्क्वेअर दॅट इज 9m इज इक्वल्स टू m+1 इंटू 4 दॅट इज 9m इक्वल टू 4m+4 that is 9m minus 4m equal to 4 5m equal to 4 that is m equal to 4/5 m equal to 0.8 ग्रॅम वेट. म्हणजे हे असेल त्याचं पॅनचं मास. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण व्हायब्रेटिंग स्ट्रिंग म्हणजे थोडक्यात जे का आपण स्टेशनरी व्ह्यूमधला जो का पहिला ॲप्लिकेशन आहे म्हणजे ट्रान्सफर व्ह्यूचं ठीक आहे आपण सोनोमीटर असेल मेल्डेज एक्सपेरिमेंट असेल किंवा व्हायब्रेटिंग स्ट्रिंग असेल त्याच आपण कंप्लीट केले. तर पुढचं लेक्चर जे आपलं आहे पुढचं लेक्चर म्हणजे जो पुढचा टॉपिक आहे आपला तो पुढचा टॉपिक आपण स्टडी करतोय तो म्हणजे ऑर्गन पाईप. ठीक आहे. पण हा ऑर्गन पाईप समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला प्रेशर वेव्ह म्हणजे काय हे आपल्याला स्टडी करायचं आहे.
तर जनरली प्रेशर वेव्ह म्हणजे काय, हा टॉपिक समजून घेतला तर आपल्याला ऑर्गन पाईप काही व्यवस्थित क्लिअर होईल. तर तोच आपण आता इंट्रोडक्टरी पार्ट सुरू करतोय आणि नंतर लेक्चर आपण त्याला डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. तर जनरली प्रेशर वेव्ह म्हणजे काय सांगतो बघा आपण, अ साऊंड वेव्ह कॅन बी डिस्क्राइब इन टर्म्स ऑफ लॉन्जिट्युडनल डिस्प्लेसमेंट वेव्ह ऑन एक्सेस प्रेशर ड्यू टू द कॉम्प्रेशन अँड रिफ्रॅक्शन. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जनरली आपल्याला माहिती आहे की प्रेशर वेव्ह म्हणजे आपण थोडक्यात साऊंड वेव्हचा स्टडी करतो आणि साऊंड वेव्ह हा तुमचा लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, ज्यास आपण जे काय लॉन्जिट्युडनल वेव्ह म्हणजे काय सांगतो आपण, जे काय तुमची वेव्हची जी काय प्रोपोगेशन असेल त्या वेव्हचं प्रोपोगेशन आणि जे काय तुमचं पार्टिकल, हा पार्टिकल कसा असतो, हा पॅरलल का होत असतो, व्हायब्रेट होत असतो. ठीक आहे. मग त्यावेळेस आपण जे काय डायग्राम आहे किंवा जो काही ग्राफ येतो आपण या फॉर्ममध्ये काय करत असतो, ड्रॉ करत असतो. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की ज्यावेळेस आपण लॉन्जिट्युडनल वेव्हचा पण ग्राफ असाच काढतो आणि ट्रान्सफर वेव्हचा पण ग्राफ असाच काढतोय, त्याचं फक्त कारण काय असतं, कारण की जो का पार्टिकलचं जे काय आपण डिस्प्लेसमेंट घेतो, जे काय पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट असेल ते डिस्प्लेसमेंट आपण अपला घेतो आणि जे काही निगेटिव्ह ॲक्सिसमध्ये असेल ते आपण काय घेणार, तिथं डाऊनवर्ड साईडला गेला. ठीक आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय की हे जे काही डिस्प्लेसमेंट आहे आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह डायरेक्शन म्हणून काय करतो, ती वेव्ह पण ह्याच फॉर्ममध्ये काय होईल, लिहिते. मग आता आपण ही जी काय डिस्प्लेसमेंट वेव्ह आहे तर आपण जनरली काय बघितलं की जे काय डिस्टर्बन्स असतात हे काय होत असतात, ट्रॅव्हल होत असतात. मग आता ज्यास लॉन्जिट्युडनल वेव्ह आपण स्टडी करतोय तर लॉन्जिट्युडनल वेव्हमध्ये डिस्प्लेसमेंट जी काय होणार, तुमचं प्रोपोगेट होणार आहे. ठीक आहे. पण मग डिस्प्लेसमेंट बरोबर आपण थोडक्यात एक डिस्टर्बन्स हा कन्सेप्ट स्टडी केला होता आणि डिस्टर्बन्समध्ये आपण सांगितलं प्रेशर असेल, डेन्सिटी असेल, हे काय होत असतं, व्हॅरी होत असतं. मग लॉन्जिट्युडनल व्ह्यूमध्ये आपल्याला माहिती आहे की कॉम्प्रेशन आणि रिफ्रॅक्शन हे कसे असतात, रिस्पॉन्सिबल फॉर द एनर्जी ट्रान्समिशन. त्याचबरोबर जे काही मीडियम आहे, कारण की त्याला मीडियमची गरज असते, म्हणजे इलॅस्टिसिटी ही जी काय प्रॉपर्टी तो काय करत असतो, शो करत असतो. म्हणजे तो इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी शो करत असेल तर याचा अर्थ तिथं प्रेशर काय होत असणार, जनरेट होत असणार आणि या प्रेशरमुळे काय होत असतं, तर कॉम्प्रेशन रिफ्रॅक्शन काय होत असतं, प्रोड्यूस होत असतं. मग आपण जे जनरल एक्झाम्पल घेऊ त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की कॉम्प्रेशन रिफ्रॅक्शन कसे तयार होत आहे. बघा आपण पहिल्यांदा एक अनडिस्टर्ब मीडियम कन्सिडर करू आणि हा एक तुमचा ट्युनिंग फोर्क आहे आणि ज्यावेळेस मीडियम अनडिस्टर्ब असेल त्यावेळेस आपण ती जनरल त्याची डायग्राम दाखवलेली. आता आपण काय करणार की हा जो काही ट्युनिंग फोर्क याला काय करू, आपण थोडा व्हायब्रेट करूया. ठीक आहे. मग त्याला आपण थोडक्यात SHM परफॉर्म करू त्याचा. मग आता मीन पोझिशनपासून जर का आपण त्याला थोडं पुढे नेला तर काय होईल की इथे जे काय पार्टिकल काय होतील, कॉम्प्रेस व्हायला काय होतील, सुरुवात होतील. म्हणजे कॉम्प्रेस झाल्यामुळे काय की पार्टिकलची प्रेशर काय होईल, मॅक्झिमम होईल, त्याची डेन्सिटी काय होईल, मॅक्झिमम होईल. मग ज्या ठिकाणी कॉम्प्रेशन किंवा ज्या ठिकाणी डेन्सिटी जास्त, प्रेशर जास्त, त्या ठिकाणी काय असतो, कॉम्प्रेशन असतो. त्यानंतर आता आपण काय करू, त्याला मीन पोझिशन पण थोडा मागं आणू. ठीक आहे. कारण त्याचा आपले SHM कम्प्लीट करायचं आहे. मग आता ज्यावेळेस आपण त्याला मागं आणलं त्यावेळेस काय झालं, इथं जी काय स्पेस ही काय तुमची आता थोडक्यात एम्प्टी झाली किंवा थोडी आपण म्हणू की एक्सपांड झाली. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी काय तुमचं आता रिफ्रॅक्शन कारण प्रोड्यूस होणार आहे. मग आता रिफ्रॅक्शन कोणता पॉईंट की त्या ठिकाणी प्रेशर कसं असेल, मिनिमम असेल आणि डेन्सिटी पण कशी असेल, मिनिमम असेल, त्याला आपण रिफ्रॅक्शन म्हणतो. पूर्ण आता जर काही SHM कम्प्लीट करत असेल तर हा ट्युनिंग फोर्क पुन्हा आपण मीन पोझिशन आणला तर त्यावेळेस त्या ट्युनिंग फोर्कच्या पुढे रिफ्रॅक्शन आणि कॉम्प्रेशन काय असेल, तयार झालं असेल. मग आता जसं जसं व्ह्यू पुढे जाणार तसं तसं कॉम्प्रेशन रिफ्रॅक्शन काय होणार, पुढे जाणार. म्हणजे त्याचा अर्थ काय की कॉम्प्रेशन रिफ्रॅक्शन कशा तुमच्या एनर्जीच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी रिस्पॉन्सिबल असतात. मग आता हे जे काही डिस्टर्बन्स आपण सांगतोय ते डिस्टर्बन्स तुमची प्रेशर असेल किंवा डेन्सिटी असेल. मग आता जर का तुमची हे जे काही वेव्ह असेल तर आपण जनरल जे काही वेव्हचं इक्वेशन आहे ते वेव्हचं इक्वेशन डिस्प्लेसमेंटसाठी लिहिलं होतं y = a sin ωt - kx. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय, जे काही डिस्प्लेसमेंट आहे हे कशावर डिपेंड आहे, एक्सवर डिपेंड आहे. ओके. मग आता हेच जे काही डिस्प्लेसमेंट आहे हे डिस्प्लेसमेंट इक्वेशन आपण फक्त साऊंडसाठी इन टर्म्स ऑफ येस काय करतो, रिप्रेझेंट करतोय. ते इक्वेशन असेल a × sin ωt - kx, दॅट इज डिस्प्लेसमेंट वेव्ह. मग आता हे कसं आलं ते स्टडी करण्यासाठी आपण किंवा जे काही डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन ते काय येईल ते आपल्याला काय करतात, स्टडी करायचं आहे. बघा मग त्याला सांगतो आपण जे काही तुमचं डिस्प्लेसमेंट वेव्हचं जे काही इक्वेशन आहे ते इक्वेशन आणि जे काही प्रेशर वेव्हचं जे काही इक्वेशन असतं हे इक्वेशनमध्ये 90 डिग्रीचा काय असतो, आउट ऑफ फेज असतो. ठीक आहे. म्हणजे काही डिस्प्लेसमेंट वेव्ह असेल आणि जे काही प्रेशर वेव्ह असेल यांच्यामध्ये 90 डिग्रीचा काय असेल, फेज असणार, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग आता जर 90 डिग्रीचा फेज आहे तर कसं असेल ते आपण प्रूव्ह करूया. बघा सगळ्यात पहिले काय करू, आपण एक अनडिस्टर्ब मीडियम कन्सिडर करू आणि अनडिस्टर्ब मीडियममध्ये समजा मी एक पार्टिकल कन्सिडर केला की तो x या डिस्टन्सवर आहे ओरिजिनपासून. त्यानंतर दुसरा एक पार्टिकल आहे तो x + Δx एवढं डिस्टन्सवर आहे. ठीक आहे. दोघांमध्ये डिस्टन्स आपण Δx दाखवले आणि जे काही त्याचा एरिया आहे तो एरिया आपण इथं लिहिलेला आहे. मग आता काही एरिया आपल्याला माहिती असेल तर त्याचं इनिशियल व्हॉल्यूम आपण लिहू a × Δx.
मग आता विद्युतीचं बघा, इथं जर का एक्स म्हणजे जे काय डिस्प्लेसमेंट आहे हे डिस्प्लेसमेंटसाठी असेल आणि एस हे का तुमचं प्रेशरसाठी असं आपण कन्सिडर करू. त्यानंतर जर का पार्टिकल डेल्टा एक्स हे डिस्प्लेसमेंट पुढे जात असेल तिथं पण पार्टिकल काय होईल तुमचा एस प्लस डेल्टा एसने काय होईल पुढे जाईल. मग आता बघा आपण काय करतो, मेन पोझिशनपासून थोडंसं आपण डिस्प्लेसमेंट दिलं तर पार्टिकल एस एवढ्या डिस्टन्सवर म्हणजे डेल्टा एस या डिस्टन्सवर आला, त्यावेळेस याचं डिस्टन्स किती असेल मग एस प्लस डेल्टा एस असेल. पण पार्टिकल ह्या पोझिशनपासून या पोझिशनपर्यंत किती मूव्ह होईल डेल्टा एक्स प्लस डेल्टा एसने. मग आपल्याला आता व्हॉल्यूमचा काय कॅल्क्युलेट करता असेल तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असेल ए इंटू डेल्टा एक्स प्लस डेल्टा एस. मग आता आपण काय करू की जे काय चेंज इन व्हॉल्यूम आहे, चेंज इन व्हॉल्यूम काय असेल व्ही एफ मायनस व्ही आय म्हणजे फायनल व्हॉल्यूम आणि इनिशियल व्हॉल्यूम, त्या दोघांचं काय आपण सबस्ट्रॅक्शन केलं या दोघांचं तर आपल्याला काय मिळेल ए इंटू डेल्टा एस मिळेल. तर विद्यार्थी आपल्याला माहिती आहे की जो काय ए इंटू डेल्टा एस इक्वेशन आपण लिहिलेलं आहे, पण आपल्याकडे जो काय डेल्टा पी ठीक आहे, तर हा डेल्टा पी जे काही इक्वेशन आपण लिहितो मायनस बी इंटू डी व्ही अपॉन व्ही. हे काय लिहितं आपण, आपल्याकडे इलेस्टिसिटी असं आपण स्टडी केला, इलेस्टिसिटीमध्ये आपण प्रेशरचं रिलेशन आपण स्टडी केलं, प्रेशर आणि व्हॉल्यूमचं रिलेशन आपण स्टडी केलं, त्याला आपण बल्क मॉड्युलस म्हटलं होतं बघा. त्यासाठी फॉर्म्युला तर आपण मायनस डेल्टा पी अपॉन डेल्टा व्ही अपॉन व्ही. म्हणजेच जो का डेल्टा पी चेंज इन प्रेशर इट कॅन बी रिटर्न एज मायनस बीटा इंटू डेल्टा व्ही अपॉन व्ही, किंवा मग आता हा जो का मायनस बी आणि डेल्टा व्ही तुमचा किती आलेला आहे ए इंटू डेल्टा एस डिवाइड बाय डेल्टा एक्स. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला बघा की समजा आपण स्मॉल चेंज जर कन्सिडर करत असेल तर त्या ठिकाणी काय आपण डी एस अपॉन डी एक्स लिहिणार. मग आता इक्वेशन आपलं तयार झाले डेल्टा पी म्हणजेच आपल्याला काय आता इक्वेशन आपल्याला मिळेल बघा. तर आपल्याकडे जनरल फॉर्म काय एस इक्वल टू एस साईन ओमेगा टी मायनस के एक्स म्हणजे डेल्टा पी काय लिहितो आपण मायनस बीटा इंटू डी एस अपॉन डी एक्स. एस म्हणजे काय आपली ही इक्वेशन, हे इक्वेशन जर का आपण डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय इक्वेशन मिळेल बघा, डेल्टा पी इक्वल टू मायनस बीटा इंटू ए इंटू कॉस ओमेगा टी मायनस के एक्स ठीक आहे, इंटू काय असेल मायनस के, मायनस मायनस काय होईल प्लस म्हणजेच बी इंटू के इंटू ए कॉस ओमेगा टी मायनस के एक्स. म्हणजे त्याचा अर्थ काय की जसं आपण सांगितलं की डिस्प्लेसमेंट इक्वेशन प्रेशर इक्वेशनमध्ये कितीचा फेज असतो तुमचा 90 डिग्रीचा, इक्वेशन तुम्हाला लक्षात येईल बघा. इथं तुमचा साईन आहे, इथं टर्म काय कॉस, आणि हा जो काय बी इंटू के इंटू ए हा जो काय फॅक्टर आहे त्याला आपण काय त्याचा ॲम्प्लिट्यूड किंवा आपण त्याला मॅक्झिमम प्रेशर असे आपण काय करतो रिप्रेझेंट करतो. म्हणजे जे काय तुमचं इक्वेशन आलं ते आलं कॉस डेल्टा पी इक्वल डेल्टा पी मॅक्स इक्वल इंटू कॉस ओमेगा टी मायनस के एक्स. म्हणजे जे काय तुमची लॉन्जिट्युडिनल व्ह्यू किंवा साऊंड वेव्ह या साऊंड वेव्हमध्ये काय होईल मीडियममधून पार्टिकल जाताना तिथं काही तुमची डिस्प्लेसमेंट वेव्ह आणि प्रेशर वेव्ह होत असेल किंवा प्रेशर वेव्ह तुमची ती ट्रान्सफर होणार आहे. तर हेच डिस्प्लेसमेंट वेव्ह आणि प्रेशर वेव्ह याचा आपण स्टडी करून जे काय पुढचा टॉपिक म्हणजे जो ऑर्गन पाईप आहे हा तुम्हाला समजण्यासाठी ह्या 2 पॉईंटचा खूप इम्पॉर्टन्स असणार आहे. ओके, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ऑर्गन पाईप म्हणजे थोडक्यात जे काही नेक्स्ट ॲप्लिकेशन जे आहे आपलं स्टेशनरी वेव्हमधले ट्रान्सफर वेव्ह नंतर जे काय लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे त्यातलं ते काय फर्स्ट ॲप्लिकेशन ऑर्गन पाईप ते आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहे. थँक्यू.